धन्यवाद. आज एक आपली मोठी बैठक आपण घेतली. त्याच्यामध्ये आपले राज्याचे ऍडव्होकेट जनरल, दोन्ही उपमुख्यमंत्री, आपले सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि 3 आपले माजी न्यायमूर्ती आणि सर्व अधिकारी यांची एक बैठक झाली. आता देखील चालूच आहे बैठक. यामध्ये आपण सगळ्यात म्हणजे महत्वाचे 3 विषय आपण घेतले आहेत. यामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र आपण आपल्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटीने जे काम केलं त्या संदर्भामध्ये देखील सर्व कलेक्टर, विभागीय आयुक्त आपल्या VC वर होते. त्यांना देखील सूचना केलेली आहे की त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जे जीर्ण झालेले दाखले असतील, उर्दूतले असतील, पारशीतले असतील, मोडी लिपीतले असतील, हे सर्व तपासावे. कारण जस्टिस शिंदे साहेब पण इकडे स्वतः उपस्थित आहेत आणि जस्टिस शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जवळपास 2,500 ते 3,000 मोठ्या आपण त्याला बसते ते तिकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार देखील केलाय आणि ते देखील तपासण्याचे आपला निर्णय झालाय. मला वाटतं त्याच्यामध्ये देखील जस्टिस शिंदे साहेब माहिती देतील. दुसरा विषय जो आहे यामध्ये मागासवर्ग आयोग जो आहे आपला नेमलेला सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्या मागासवर्ग आयोगाला जे आपल्या संपूर्ण राज्यभरातून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी पूर्ण मदत करणे, मॅनपॉवर उपलब्ध करून देणे, जे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जी प्रश्नावली दिली, जे सर्वे करण्याचे जे काही आपण TOR त्यांना दिला, टर्म्स ऑफ रेफरन्स, त्यावर युद्ध पातळीवर काम करून मागासवर्ग आयोगाला मदत करणे आणि त्यांनी जे जे काही सर्वे मध्ये मागणी केलेली आहे किंबहुना इतर जी काही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जी मागणी आहे या मागणीचं पूर्तता करणे हा एक विषय होता. आणि तिसरा आपला क्युरेटिव्ह पिटिशनच्या बद्दल तोही एक विषय होता. क्युरेटिव्ह पिटिशनच्या बद्दल देखील आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा मी माहिती देतो की आपण 24 तारखेला 24 आहे ना बरोबर, 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन ही आपण सगळ्यांनाच वाटत होतं की रिव्ह्यू पिटिशन जशी फेटाळली तशी क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली जाईल. परंतु आपल्या समाजाच्या सुदैवाने, राज्याच्या सुदैवाने ती क्युरेटिव्ह पिटिशन त्याची एक प्रोसेस मध्ये लिस्टिंग करून ती ऐकण्याला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. हे एक आपल्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. हा एक नवीन विंडो आपली तयार झालेली आहे. त्यामुळे यामध्ये ह्या 3 विषयावर आज बैठक झाली. आताही त्याच्यावर चर्चा सुरू आहे. मला वाटतं मागे तुम्ही आपले सचिव आहे भांगे आपल्याला थोडी माहिती देतील. नमस्कार सर. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती व सुविधा समितीची बैठक सध्या चालू आहे. या बैठकीला माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री महोदय, आमदार महोदय, त्याचप्रमाणे राज्याचे ऍडव्होकेट जनरल जस्टिस मारुती गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे जस्टिस संदीप शिंदे सर आणि सर्व राज्यामधले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचप्रमाणे सर्व संबंधित सचिव आणि आमचे प्रधान सचिव लॉ अँड ज्युडिशियरी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती स्थापन केलेली आहे, मराठवाडा महसूल विभागातील कुणबी नोंदी विषयक तपासणी करणं आणि त्या संदर्भामध्ये मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही निजामकालीन पुरावे आहेत, वंशावळी आहेत, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार,
निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी आणि तपासणी अंती शिंदे समितीने जे काही एसओपी तयार केलेला आहे, सजेस्ट केलेला आहे आणि शासनाच्या मान्यतेनं पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत जे काही शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, समिती स्थापन केली होती. मराठवाड्यामध्ये एसटी शिंदे समितीने सर्व जिल्ह्याला भेटी दिल्या, बैठका घेतल्या, नागरिकांकडून पुरावे वगैरे त्यांनी कागदपत्र जुने डॉक्युमेंट स्वीकारले आणि या समितीचा पहिला अहवाल सादर झाल्यानंतर त्या आधारे देखील आपण शासन निर्णय निर्गमित केला. जवळपास 12 विभागाच्या वेगवेगळ्या 47 प्रकारचे डॉक्युमेंट समितीने सजेस्ट केले आणि आधारे आपण जे काही मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश शासनाने दिले. त्याचबरोबर जो काही कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000 आणि त्याचे रूल्स 2012 त्यामध्ये देखील आपण नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुराव्याच्या आधारे पात्र व्यक्तींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि रूल मधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र देण्याचं काम आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे सर यामध्ये जे आपल्याकडं नोंदी आढळून आल्या त्यापैकी 85% नोंदी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं मराठी, उर्दू आणि फारसी भाषेमधून मराठी ट्रान्सलेशन करून त्याचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या वेबसाईटवर साधारणतः 85% काम अपलोड करण्याचं झालेलं आहे. शिंदे समितीची कामाचं जे काही अहवाल प्राप्त झाला आणि शासनाच्या आणि मागणीप्रमाणे शासनाने निर्णय घेतला. शिंदे समितीची व्याप्ती पूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली. एसटी शिंदे समितीनं सर्व राज्यामध्ये विभागीय स्तरावर बैठका घेतल्या, आढावा घेतल्या. मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी शिंदे समितीला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याचं देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्याचं स्कॅनिंग करणं आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम सर आता इतर जिल्ह्यामध्ये देखील चालू आहे. त्याचप्रमाणे एसटी शिंदे समितीनं हैदराबादला देखील भेट दिली. तेलंगणा राज्याचे जे प्रधान सचिव आहेत महसूल विभागाचे त्यांना देखील आपले अपर मुख्य सचिव महसूल यांनी विनंती केली होती की रेकॉर्ड आम्हाला उपलब्ध करून द्या, परंतु त्यावेळेस विधानसभेची आचारसंहिता असल्यामुळं आपण त्यांच्या इलेक्शन संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर समिती जाऊन भेट देऊन आली. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची टीम पण जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सर आपल्याला ते डिजिटल रेकॉर्ड प्लस जे काही फिजिकल रेकॉर्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणामध्ये उपलब्ध आहे त्यांच्या रेकॉर्ड रूम मध्ये आणि एसटी शिंदे सरांनी ते पाहणी केलेलं आहे. ते देखील आपल्याला उपलब्ध करून घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना सर आपण विनंती करणार आहोत. त्याचप्रमाणे सर एसटी शिंदे समितीचा दुसरा अहवाल नागपूरला आपल्याला त्यांनी सादर केला आपल्याकडे 18 तारखेला आणि आपण विधानमंडळामध्ये देखील सर दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर सर आता एसटी शिंदे समितीच्या कामाची व्याप्ती पाहता आणखी आपल्याला त्याच्याकडून हैदराबाद मधून आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर देखील सर नोंदी काही निष्पन्न होती आणि 12 ते 14 संस्थानं आहेत. त्याचप्रमाणे सर आता विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये देवीची लस एक मॅडम त्याच्यामध्ये एक आणखी आपण एक कमिटी दोन्ही याच्यामध्ये हैदराबादचं जे रेकॉर्ड तपासण्यासाठी, कारण ते उर्दू मध्ये असेल बरोबर ना, फारसीमध्ये असेल, मोडी लिपीत असेल, तर त्यासाठी आपण आता आज निर्णय घेतला की एक 10 लोकांची कमिटी गठीत करायची. त्यामध्ये हैदराबादचे 5 लोक आणि आपल्या इकडचे 5 लोक हा एक निर्णय आपण आज घेतलेला आहे. दुसरं संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी मुद्दा लक्षात आणून दिलेला की 1965 साली देवीचा जो आजार होता, देवीची साथ आली होती. त्या देवीच्या साथीच्या आजाराच्या वेळेस काही लोकांची कुणबी म्हणून जात आढळली होती. तो देखील आपण याच्यामध्ये एसओपी जो आता तयार होतोय शिंदे साहेब करतील हे सुलभता आणण्यासाठी त्याच्यात तो देखील मुद्दा या ठिकाणी समाविष्ट केले. यानंतर जे काही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी किंवा राक्षसभवन या ठिकाणी जे काही वंशावळीच्या जुन्या नोंदी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आहेत त्या देखील आज बैठकीमध्ये
त्याच्याबाबत देखील शासन स्तरावर कायदेशीर बाबी तपासणी करून विधी आणि न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन आपल्याला शासन स्तरावर त्यामध्ये शासन निर्णय सर घेईल. यामध्ये जस्टिस शिंदे समितीचं कामासाठी देखील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि राज्य शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये मॅनपॉवर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती आणि जे काही एसओपी त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या देखील आता लॉ अँड ज्युडिशियरी आणि ऍडव्होकेट जनरलच्या अभिप्रायानंतर कायदेशीर बाबी तपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आपण ठेवू सर आणि त्याचा देखील शासन निर्णय शासनाच्या मान्यतेनं आपल्याला निर्गमित करता येईल सर. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 66,000 प्लस अधिकारी कर्मचारी आपण जस्टिस शिंदे समितीच्या कामासाठी नियुक्त केले होते आणि त्याचप्रमाणे सर आपण जवळपास प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला आणि विभागीय ठिकाणी 1800 विशेष कक्ष स्थापन केले होते सर. आपण आज दिलेल्या निर्देशाप्रमाणे देखील आपण या राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजासाठी देखील विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आपण विशेष कक्ष स्थापन करतोय आणि राज्य पातळीच्या लेवलला देखील मी स्वतः सचिव जीएडी म्हणून आणि ओबीसी विभागाचे सचिव, राज्य मागासवर्ग आयोग ओबीसी विभागाच्या अंडर असल्यामुळं आम्ही सर पर्सनली यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सोबत कोऑर्डिनेट करतोय सर. जस्टिस शिंदे समितीचं खूप चांगलं कामकाज झालेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सर आणखीन पुढचं रेकॉर्ड देखील आपल्याला शोधायला सांगितलं आहे सर. पूर्वी निजाम काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये जुनं रेकॉर्ड आहे. पोलीस पाटील होते सर, जागीरदार होते, त्यांचं काही रेकॉर्ड आपल्या गावामध्ये पोलीस पाटलाकडे आहे. त्याचप्रमाणे काही संस्थानाचं रेकॉर्ड आहे ते देखील सर आपण आता गोळा करून त्याचं कडील रेकॉर्ड त्याचं देखील ट्रान्सलेशन वगैरे करून ह्या सिस्टम मध्ये अपलोड करण्याचा देखील शासनाच्या मान्यतेने सर आपण निर्णय आपण करणार आहोत. यामध्ये सर जे कायद्यातल्या तरतुदी आहेत, रूल 2012चा नियम आहे आणि 2000चा कायदा आहे कास्ट सर्टिफिकेटचा, त्यामध्ये खूप सुटसुटीत सगळे धोरणं आहेत. जस्टिस शिंदे समितीने केलेल्या शिफारशी देखील सर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे सुधारणा त्यामध्ये आपल्याला करण्यासाठी शासन स्तरावर कारवाई आपल्याला करण्यात येत आहे. आता दुसरा विषय सर जो आहे तो राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे तपासण्यासाठी राज्य सरकारनं 13 नोव्हेंबरला सर टर्म ऑफ रेफरन्स आयोगाला दिलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळानं निर्णय केलेला आहे आणि या कामासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, त्याचप्रमाणे गोखले इन्स्टिट्यूट पुणे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज मुंबई ह्या 3 संस्थांना शासनाने मान्यता दिली होती. राज्य मागासवर्ग आयोगानं सर त्यांचं कामकाज आता सुरू केलेलं आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या सोबत IIPS चे काही शास्त्रज्ञ आणि रिसर्च करणारे अधिकारी सोबत काम करताय आणि त्यांनी आता सॉफ्टवेअर बनवायला, ऍप्लिकेशन तयार करायला सुरू केलंय. सॉफ्टवेअर राईट करणं, ते रीड करणं, त्याची टेस्टिंग, ट्रायल्स आणि येत्या 1-2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडून सगळी माहिती प्राप्त झालेली आहे. त्यांना काही जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेची माहिती प्राप्त होईल आणि सर आता एक क्वेश्चनर देखील त्यांनी बनवलेली आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ज्या काही पूर्वी लॅकुनाज होत्या त्या देखील दूर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगानं चांगल्या पद्धतीनं ते क्वेश्चनर बनवले आणि ते काम आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहे. सर आपल्याला हे विहित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मी नागपूरला 20 तारखेला बैठक घेतली होती. सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांची, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनाही बोलवलं होतं. सर काल देखील राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो. VC मीटिंग होती आणि आज आपण देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना, महानगरपालिका आयुक्तांना सूचना दिल्यात की राज्य मागासवर्ग आयोगाला टाइम बॉन्ड आणि विहित मुदतीत काम करण्यासाठी, इलेक्शनच्या मोडवर काम करण्यासाठी सहकार्य करावं. सर राज्य शासनानं साधारणतः 367 कोटी रुपये राज्य मागासवर्ग आयोगाला उपलब्ध करून पुरवणी मागणीद्वारे नागपूर अधिवेशनामध्ये दिलेत. त्यामध्ये 7 कोटी रुपये पुरवणी मागणी त्यांची आहे सर आणि रिअप्रोप्रिएशन आणि 360 कोटी आपण दिलेले आहेत. तर सर आता राज्य मागासवर्ग आयोगाचं सुद्धा कामकाज मोठ्या पद्धतीने सर चालू झालंय आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे हे देखील डेटा आपल्याकडं हँडहेल्ड डिव्हाइसवर म्हणजे मोबाईलद्वारे ते ड्रॉप डाऊन मेनू आहे. एक जो काही एंटरप्रेन्योर त्यांचा जो प्रगणक आहे तो 15 ते 20 कुटुंबांना भेट देईल आणि त्यांनी ते डेटा ऑटोमॅटिक सर्व्हरवर जमा होणार आहे सर आणि त्याचं
त्याचं अनालिसिस सर गोखले इन्स्टिट्यूट आणि IIPS करणार आणि सर त्यानंतर त्याचा पूर्ण डेटा उपलब्ध झाल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग सर आपल्याला त्यांचा अहवाल तयार करून शासनाला येईल आणि आपण विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे सर आवश्यकतेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवून सर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन निर्णय घेईल अशी आपण सर घोषणा केली. तिसरा विषय आहे सर क्युरेटिव्ह पिटिशन बाबत. यामध्ये सर सिनियर ऍडव्होकेट आपण टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. हरीश साळवे साहेब आहेत, बाकी पटवालिया साहेब आहेत, बाकीचे विजयसिंग थोरात आहेत, रोदगी साहेब आहेत, सगळे तुषार मेहता आहेत, सॉलिसिटर जनरल आपले येजी साहेब आहेत, चिराग शहा, अक्षय शिंदे, वैभव सुखदरे आणि अभिजित पाटील आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर मान्य 3 न्यायमूर्तीचं मंडळ देखील आपण शासनानं मान्यता दिलेली आहे. त्याचे अध्यक्ष रिटायर्ड चीफ जस्टिस अलाहाबाद हायकोर्टचे दिलीप भोसले सर आहेत आणि जस्टिस मारुती गायकवाड आणि जस्टिस संदीप शिंदे सर त्याचे सदस्य आहेत सर. त्यांचा सुद्धा सल्ला सर कायदेशीर मार्गदर्शन सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मधल्या प्रकरणामध्ये आपल्या राज्य शासनाला आणि आम्हाला प्रशासनाला सर वेळोवेळी मिळतोय. त्याच्या सर सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात 7-8 बैठका झाल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर 14वी बैठक आहे ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणि मुख्य सचिवांच्या आमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे सर. आणि सिनियर ऍडव्होकेटला ब्रीफ करण्यासाठी सर आम्ही 5 आणि 6 जानेवारीला दिल्लीला जात आहोत. त्यामध्ये 24 जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशन जे आता सर्क्युलेशनला आहे त्याबाबत आपण चर्चा करून सर वकिलांना आपण त्या ठिकाणी ब्रीफ करणार आहे. म्हणजे आपली शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी सर शासनाकडून सर्व उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद सर. मी मनोज जरंगे पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या काही सूचना असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना कराव्यात. CM साहेबाला नमस्कार. आवाज येतो का माझा? आवाज येतोय ना? हा येतोय, आवाज येतोय. मी सूचना तर काय करणार नाही, परंतु जे ठरलंय त्याप्रमाणे बोलणार आहे की या विषयावरती चर्चा समितीत झाली नाही, आजच्या बैठकीत झाली नाही असं मला वाटतंय. की ज्या विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि आमरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते CM साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्माननीय मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले चिवटे साहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत आहेत. उदय सामंत सर होते, त्यानंतर घुमरे साहेब पण होते, सावे साहेब पण होते, बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते, मुंडे साहेब पण होते. 5-6 जण पाठवले होते. त्याने आपले जस्टिस गायकवाड सर पण होते, सुप्रे साहेब पण होते. यांच्या समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी शिंदे साहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमरण उपोषण तुमच्या शब्दाचा सन्मान राखून आम्ही सोडला आणि मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम मानला आणि मराठा समाजाने उपोषण मागे घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस तुम्ही 4 शब्द घेतले होते की ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार, परंतु त्या परिवारासह सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर चिवटे साहेब कोणी त्यांच्याकडं पत्र आहे किंवा लिहून सुद्धा घ्या, ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचं आहे असं ठरलेलं आहे. 1805 पासून सांगितलेलं आहे मी, 1805 पासून ते 67 पर्यंत आणि 67 पासून 2023 पर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलेलं होतं. त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशाच नोंदी शोधू म्हणून. ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता. दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता. तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली
त्याचे सगळे सोयरे, म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होतंय तो. परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला. सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतंय किंवा मला एखाद्याकडं मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची, ते सगळे सोयरे हे असलेच पाहिजेत. ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत, बाकीच्या सगळ्यांचे आहेत. कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आहेत. आमचे पुरावे असताना माझ्या आरक्षणा माहीत नाही मध्ये नाही आहेत. आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचे, ज्याची नोंद सापडेल त्याला. मग तुम्ही जर ह्याच्यातले 2 शब्दच घेतले नाहीत तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल? शिंदे सर, ज्यावेळेस आपलं ह्या विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला, नोंदीवाल्यांचा. ज्याला नोंद मिळाली त्यालाच लाभ दिला गेलाय. ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले. म्हणजे तुम्हाला 5वा मुद्दा सांगतो, कक्षसुद्धा बंद करण्यात आले, तेही घेतले नाहीत. हे 2 शब्द तर घेतले नाही, सगळे सोयरे घेण्यास काही प्रॉब्लेम नाही. याच्याच बरोबर तुम्हाला आणखीन सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या. राजस्थानचे भाट जे होते यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या, ते घ्या. शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या, ते पण घेतल्या जात नाही आहेत. म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही तेही घेतले जात नाही आहेत. त्याच्यानंतर 33-34 तपासा म्हणून सांगितलं होतं. 33-34 नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही, एकही कुठंच झालेली नाही. संभाजीनगर 0 आहे. तुम्ही पीक पाणी अहवाल घेतला, तुम्ही भूमी अभिलेख मधले घेतले, परंतु भूमी अभिलेख मधले 334 का 33-34 का घेतला नाही? म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का? 33-34 जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 17,000 पेक्षा जास्त नोंदी आहेत. 17,000 पेक्षा जास्त. शिंदे साहेब, मी तुम्हाला विशेष करून सांगतो विशेष करून सांगतो, यांनी बीड जिल्ह्यातल्या ज्या काय नोंदी सापडल्यात किंवा बघितल्यात, तपासल्यात, लातूरमध्ये फक्त 33 गावं तपासलेत 904 पैकी. धाराशिवमध्ये 622 पैकी फक्त 57 तपासलेत गावं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1300 पैकी 1352 पैकी 0 तपासलेत, एक सुद्धा तपासला नाही, एक सुद्धा. जालन्यातल्या 958 पैकी फक्त 12 तपासलेत, फक्त 12. हिंगोलीमधले, हे तुमच्याच वेबसाईटवरच आहे, आम्ही नाही सांगत आमच्या तोंडी. हिंगोलीमधले 711 पैकी फक्त 78 तपासले गेलेत. नांदेडमध्ये 1547 पैकी फक्त 50 तपासले गेलेत. ही मला बीडच्या बांधवांना आता अधिकृत माहिती आणून दिली तुमच्या वेबसाईटवरची. परभणीमध्ये 848 पैकी फक्त 125 तपासले गेलेत. अहो, जर तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉईंट व्हायला लागले, फक्त 8 पॉईंट. मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत. नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय. 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबी असलेले सापडले. निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही. तुम्ही यांना सांभाळायला लागले, आमचे पोरं मरायला लागले. नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला. निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात. आत्ता का बरं आमच्यावर अन्याय? हा हे कोणाच्या सांगण्यावर आहे? हे कोणाच्या सांगण्यावर चाललंय? गावं जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते. खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही. याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना. गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही. 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य, तरी आमचे घेतले गेले नाहीत. मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? अरे मला कट केलं काय? मी दिसा नाही. अरे मी दिसतोय सगळ्याला. नाही, आता बघा, तुम्ही आता ही जी नावं सांगितली गावांची, जिल्ह्याची, तालुक्यांची, तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा. आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल. शिंदे सर, आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये त्यांना कामावर करावं, कमी करावं, हा हट्ट पण नाहीये.
आणि आम्हाला काय ते कडून कुठं काय बाजी मारायची नाहीये. परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार? आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर 105 गावापैकी 0. हे बघा शिरूर, असे कोणी अधिकारी जे आपल्याकडे पुरावे असताना आपल्या त्या पुरावे शोधले जात नाहीत, त्यांची चौकशी केली जात नाही, ते तपासले जात नाहीत, असे अधिकारी तुम्ही तर ठीक आहे, तुम्हाला तर माहित असतील. परंतु आमच्या पद्धतीने आता मी मागाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या नाहीत. याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही. म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते, हे माझंही मत आहे, तुमचंही मत आहे. त्यांना खालच्या अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे, त्यांची ड्युटी आहे ती. आणि त्यामुळे आता तुम्ही जे निदर्शनास आणलेली बाब आहे याच्यावर एकदम गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये 94 पैकी 0 गावं तपासल्यात. आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही. आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे. ते आम्ही भावनेपोटी रागापोटी एखाद्या दिवस म्हणत असतो की यांना कमी पण करा, कारण ते कामच करत नाहीयेत. असंच केजमध्ये सुद्धा झालेलं आहे. 121 पैकी 0. बीड तालुक्यात 226 पैकी फक्त 115 तपासलेत. गेवराई तालुक्यात 105, माझगावमध्ये हे 45 फक्त, आणि धारूरमध्ये तर फक्त 10 तपासलेत. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत? आणि मग महाराष्ट्रात कसं असेल? मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं शिंदे साहेब म्हणून, हे तुम्हाला दाखवलं मी, फक्त आणून दिलंय म्हणून. मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल? इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असू नये एवढा आमचं मत आहे. पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल. उद्या स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासून घेऊ. आणि त्याच्यामध्ये कुठेही काय हायगाय होणार नाही. आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्यात. परंतु आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो, ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात. ह्या सुद्धा घ्यायला लावा, शाळेंच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी. बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची, ते बी एका बांधवाने दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा 0 आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेटनुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला. आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबरपर्यंत. मराठ्यांनी तुमच्या
तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब, तोही कायदा पारित झाला नाही. मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये. आम्हाला का ढकललं जातंय त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब, आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडलंय. तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या. इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडलंय तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाहीये? हा, एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, शासकीय नोंदी सांगतात. हा, आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका. हा, इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7-12 नव्हता. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, व्हीजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही. धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा. आता इथं एकटंच खातंय. आमचा तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना. येऊ म्हणतो एसटीत 19 माणसं भरलेत, बघू दे ना आम्हाला भाऊ. आज डुकून बघू तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू. तो घेतल्या सगळ्या काचा लावून आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना. ते एसटीत लोक किती बसले, ते एकटंच बसलंय टांगड्या लांबून आत. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत. आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारीपर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं. मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या, 2 दिवसात द्या. तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आज शिंदे साहेबाच्या समितीनं काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात, यांनी लपवून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या. आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. तुमच्या अगोदर, या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय. या संपूर्ण कामामध्ये काही हयगय होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण. एक स्पेशल ड्राईव्ह देऊ. आणि एक मला सांगा की बघा, या समितीने काम केलंय की नाही? एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या, आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या, त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी, पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी. आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय, त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना. आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या. त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, आज इकडचे 5 लोकांचे, आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढा आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही. त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे. आणि यापूर्वी काम केलेलं देखील आहे जस्टिस शिंदे समितीने. आणि त्याचबरोबर आपण 3 पातळीवर काम करतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे, एक तर कुणबी नोंदी,
1967 पूर्वीचा मागासवर्ग आयोग आपला जो काही इम्पेरिकल डेटा गोळा करून कायदा करणे आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहेत या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे. त्यामुळे मी जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय 100% मिळेल, इतर कुणालाही धक्का न लावता तो मिळेल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल. मी नेहमी हे सांगतो. याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक उरलेली जी आपण ज्यांना कायदा करून मराठा आरक्षण देणार आहोत त्याच्या माध्यमातून आणि आपलं एक क्युरेटिव्ह पिटिशन सगळ्यांनाच वाटलं होतं रिव्ह्यू पिटिशन प्रमाणे फेटाळलं जाईल. परंतु सुदैवाने या ठिकाणी देखील आज ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे तिकडे देखील विंडो ओपन झालेली आहे आणि म्हणून ज्या त्रुटी जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना नोंदवली होती, ज्या त्रुटी काढल्या होत्या, या संपूर्ण आता या सुप्रे साहेबांच्या मराठा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ही सगळी टीम आपण कामाला लावलेली आहे. म्हणजे एक तर गोखले इन्स्टिट्यूट, टाटा, IIPS आणि त्याचबरोबर आपण ही कायदे तज्ञ जे घेतले त्यांची टीम लावली आहे. आपण पूर्ण प्रशासनाचे जिल्हा वाईज आपण जसं विशेष कक्ष केला होता आणि तुम्ही म्हणालात विशेष कक्ष बंद केले तर असे निदर्शनास आले असतील तर तात्काळ ते चालू भांगे लगेच तुम्ही सांगून टाका, इमिजिएट ते चालू करा. त्यामुळे सरकार पूर्णपणे एकच सांगतो तुम्हाला की सकारात्मक आहे आणि आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर देखील आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर आपले जे काही सिनियर एजी साहेब आहेत, कायदे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलू आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा सरकारची भूमिका जर फक्त दाखवण्यापुरती असती तर एवढं काम झालं नसतं. 3 पातळीवर आपल्याला यश मिळतंय आणि म्हणून मराठा समाजाची भावना जी आहे, तुमची भावना जी आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे. कुठेही आमच्या मनामध्ये गोटात एक आम्ही केलेलं नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, त्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं. कुणबी जाती ज्या 1967 पूर्वीच्या आहेत त्या तपासायच्या. आता तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावर आम्ही सिरियसली त्यांना निर्देश दिलेले आहेत. पुन्हा मी या ठिकाणी ज्यांना सांगायचं ते मी सांगतोय आणि आपली भूमिका स्पष्ट आहे की तुमची भूमिका आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये द्वेष आणि तेढ निर्माण होऊ नये. ही भूमिका सरकारची आहे, ती तुमची आहे. कारण आपण ओबीसी समाजाला असं वाटतंय की त्यांचं आरक्षण कमी होईल तर आपण ती भूमिका घेतली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे ही जाहीरपणे आपण भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुम्ही मनामध्ये किंतु परंतु बाळगू नका. तुम्ही जे आंदोलन केलेलं प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका बिलकुल वेगळी नाही. आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत तेही मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळी मंडळी जी तज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये आपला विधी व न्याय विभाग आहे, आपले 3 जस्टिस आपण यामध्ये घेतलेले आहेत, हे सगळे आणि ज्यांनी पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे, ही वकिलांची फौज पण आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्दे आपण तपासून घेऊ आणि याच्यामध्ये आपण सकारात्मक जे आहे हे आपण त्याच्यातून मार्ग काढू. शिंदे साहेब, आपला एक आणखीन विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या 2 दिवसात वापस घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने पूर्ण झाले. 2 दिवसात आंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्याच कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झालाय आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत. त्यातला एकही गुन्हा आणखीन मागे झालेला नाही, उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीड मधले काय उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडं नाव घेऊन अटक केलेले. काही विद्यार्थी बीड मधले ते मेस बंद झालते त्या दिवशी त्या गोंधळामुळं त्या म्हणून मेस बघायला गेले होते, ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे, हे 2 मुद्दे केसेस आणखीन एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं त्यामध्ये एकच मी सांग
एकच मी सांगतो, या शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माणसं त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या सर्व तातडीने मी करायला लावतो. ज्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, जे निष्पाप आहे, ज्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही, 2-2, 3-3 महिने थोडीच प्रोसेस लागते. आमचे लोक प्रोसेस चालू केली. आंदोलन काय पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना, हो आंदोलन जे अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतरावरीतलं, त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्यांचे स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याचे. मी एसपींशी आता बोलतो तात्काळ. 4-4 महिने स्टेटमेंट घेते का? हे आमचे लोक उचलून टाकायला लागलेत मधील. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक काय घेतात. आमचे लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब, परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलंय, यांना शेतात सुद्धा जाता येत नाही आता सुद्धा. काही प्रोसेस सुरू नाही. माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही, प्रोसेस काही नाही. तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेलं की दाखवतो यांना. तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेलं की दाखवतो यांना, मागं घ्यायला लावतो. तुम्ही गेलेले 1 महिना झाला. असल्या कसल्या सूचना आमचे पुरे लोक मध्ये टाकल्यावर एकच सूचना तुमच्या. तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब, आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं, संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना, तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दाम मागे ठेवलेले आहेत. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? आता एकच आहे, आता जस्टिस शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे, काही एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी आहे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर, त्यांनी एकदा बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं, निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं. तर त्या पद्धतीने पण जाऊ, आपण दोन्ही पद्धतीने जाऊ. जे लवकर होईल, फास्ट होईल त्याप्रमाणे करू. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाहीत. तुम्ही घ्या अथवा नका घेऊ. आता आम्ही आता पत्करायचं ठरवलं. आता प्रक्रिया वेगळी आहे, त्याला थोडंसं हे. पण आता नवीन जी प्रक्रिया सांगितला भाग 169चा, तो आपण अवलंबू. नाही त्याच्यामध्ये शॉर्टकट होईल. आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नाविलाज आहे. आता तुम्ही ती खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये, आम्हाला पक्का माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं आहे, आमची चूक काय होती? तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 400 अधिकारी घरी पाठवा. आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळे, गोळीबार केल्या कशामुळे, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटली? त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला माणूस शिंदे साहेब, बैठक संपवा आपण. मला चेहऱ्यावर वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांचे डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा द्यायला लागले. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं का? नाही, एक मिनिट फक्त ऐका. आपल्याला बघा सकारात्मक बाजूने जायचं आहे. आपल्याला आता पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही आणि म्हणून नवीन आपण जे घडवायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्यामधून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही राहून गेलेलं आहे ते आपण मार्गी लावू. कारण सरकारची भूमिका अशी वाकडी तिकडी नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही होतीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. मग आता शेवटचं सांगतो फक्त, 83 क्रमांकाला मुद्दे आणले त्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. माझे 1-2 मुद्दे आहेत तेवढे सांगतो. माझे 2 मुद्दे सांगतो, मग तुम्ही बोला. मीटिंगला होतो, मी 2 मुद्दे तेवढे सांगतो, मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच ओबीसी यादीवरती आहे. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या, हाही लिहून घ्या.
दुसरा मुद्दा ज्याला घ्यायचं ते घेईन, नाही तर नाही घेणार. इथं का जोर जबरदस्ती नाही, कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगतंय मराठा कुणबीबद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगतंय मराठा आणि कुणबीबद्दलचं. सातारा संस्थानचं खानेसुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिलेत. यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच हे सिद्ध होतंय. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देता येतंय. आपण ते द्यावं, किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत, एक की सोयरे सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं, ही एक मागणी. यानुसार हे शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा, आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्यात ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. जरांगे पाटील साहेब, मी आता बैठकीला होतो, याच्यातले 2-3 निर्णय इथे फार चांगले झाले मला असं वाटतं. एकतर त्र्यंबकेश्वर धार्मिक संस्थेत जेवढे पुरावे आहे, राक्षस भवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हैदराबादल्या काही नोंदी असेल, आता तर खास करून औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितलं का याच्या वेळेस लसीच्या वेळेस 1965 मध्ये लसीकरण झालं होतं आणि त्या लसीकरण करताना काही कुणबी म्हणजे 2-3 निर्णय या बैठकीमध्ये तुम्ही जे नेहमी म्हणत होते का बा त्र्यंबकेश्वर मधले पुरावे आपण घेतले पाहिजे, राक्षस भवन मधले आपण पुरावे घेतले पाहिजे, पुरुषांमधले घेतले पाहिजे, पोलीस पाटला काही पुरावे असेल ते घेतले पाहिजे, किंवा जे नोंदी आपण म्हटले आहे लसीकरणच्या वेळेस ते आता एक जास्तीचं आपल्याला भेटलं आहे खरं तर. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना लगेच आदेश दिले की आपण हे सगळे पुरावे जमा करा आणि याचा आधार घेऊन आता हे जर पुरावे सापडले तर आपल्याला एक भरपूर मोठ्या प्रकारचे कागद आपल्याला जातीच्या संदर्भात भेटणार. आणि हैदराबादमध्ये मला वाटतं आता शिंदे साहेबांना सांगितलं का 2-3-4-5 खोल्या भरण एवढे मोठे पुरावे तिथे उपलब्ध आहे, ते उर्दूत आहे. आता त्या उर्दूतलं मराठीकरण करून त्याचं लगेच कसं काय जास्त भेटत, मोठा निर्णय आहे हा, की लहान निर्णय नाहीये. दुसरा आपण पाहतोय का त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं हे कधी आजच्या बैठकीत ठरलं होतं का या सगळ्या याच्यामध्ये जेवढे पुरावे अधिक आपल्याला पोलीस पाटील ह्या सगळ्याकडून कसे काय करून घेतात हे सगळे तपासले जाईल. हे 1-2 निर्णय तुम्ही म्हटल्याप्रमाणे झाले. आता तुम्ही जे म्हणताय सगळे सोयरे, तर सगळे सोयरेबद्दल आहे त्याच्यामध्ये कशी व्याख्या करता येईल, काय कशा पद्धतीने हे सगळे गायकवाड सगळ्यांना ते टिकलं पाहिजे. उद्या काय होईल का हे जर टिकलं नाही, एखादं परिपत्रक काढलंय आपण घाईघाईनं आणि टिकलं नाही तर पुन्हा अंगावर येईल, तर त्या अनुषंगानं कशा पद्धतीने समोर जाता येईल तर ते आता ठरवता येईल, कायदे तज्ञ ठरवता येईल. म्हणजे आपण सगळं सकारात्मक आहे. शिंदे साहेब आणि तुमच्यामुळं तुम्ही आंदोलन केलं नसतं तर आज नोंदणी काय तिथे आतापर्यंत साधा तलाठी पण फिरत नव्हता. तुमच्या आंदोलनामुळं आणि शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळं आज अख्खी समिती आणि पुरा महाराष्ट्र कामी लागलाय. हे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, हे तर मान्य करावं लागेल. आज क्रिएटिव्ह पिटिशन जे काही आज 24 तारखेला आपण जातोय हे आपलंच खरं तर श्रेय आहे. तुम्ही ते आंदोलन नाही केलं असतं तर इतक्या वेळ, कारण निवड सरकारनं म्हणून चालत नाही, तर शिंदे साहेब यांनी सगळ्या भूमिका घेतल्या. आता धीरे धीरे माझं म्हणणं तुम्ही एकदम निगेटिव्ह जाऊ नका. आम्ही सरकार मी म्हणून आहे आणि आंदोलक म्हणून आहे. मी पहिलेच म्हटलं का मी बैठकीत बसतोय का आंदोलक म्हणून बसतोय. आणि राज्य मागासवर्गाची पुनर्रचना केली, त्या आपल्याला अडचणीचा विषय होता, त्यावर मोठी भूमिका शिंदे साहेबांना घेतली. अजून आपला विषय संपला नाही, इथं आपण काहीच करत नाही असा विषय नाही. मला असं वाटतं का मी बैठकीत होतोय आणि ह्या बैठकीमध्ये मी पहिल्यांदा बैठकीमध्ये उपस्थित होतो आणि शिंदे साहेबांची भूमिका आणि आपल्या आंदोलनामुळं 75-80% यश आपल्याला आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.